हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्रो ॲग्री स्टडी। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, खरं तर सकाळचे वाजलेले हे 9 आणि आपण आता सध्या आपल्या काकडी लावलेल्या ह्या बेडमध्ये उभे आहोत। तर मित्रांनो बघून घ्या, आपल्याला इकडे बॅकग्राऊंडला आपल्याला मल्चिंगवरती काकडी दिसत असेल। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याचा मेन मुद्दा म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या काकडी या रोपामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येतोय की नाही येत, डंपिंग झालेली आहे किंवा नाही, ते तुम्हाला मी दाखवायला हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता आपण बघू शकता आपली काकडी अजिबात डंपिंग झालेली आहे मित्रांनो। अशा प्रकारे काकडीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झालेली आहे। आता मित्रांनो इथं असं झालेलं आहे की आपण काही बिया ह्या लेट उतरलेल्या आहे, म्हणजे त्या वरती असल्या कारणामुळे त्याला पूर्ण प्रॉपर ओलावा भेटला नाही, त्यामुळे आपण त्याला आपण बघू शकतो आपण नंतर वरती आलेले आहे। आताशी या 3 पानावर स्टेज आहे याची। तर सध्या मित्रांनो अशी काकडीची ही स्टेज आहे। आता वेल काढायला सुरुवात झालेली आहे काकडीची। आता आपल्याला फक्त याचा मांडव तयार करायचा आहे मित्रांनो। अशा बऱ्याच बिया ज्या आपल्याला असं वाटत होतं की ते उगणार नाही, उतरणार नाही, तर त्या पण बिया उगलेल्या आहे मित्रांनो। म्हणजे हे आपण नंतर इथं रोप बी जी टोचली होती आपण, ती उतरते का नाही, उगवते का नाही, त्याच्या भीतीपोटी आपण परत एक बी इथं टोचली होती। तर ती दोघंही सोबतच उतरलेलं आहे मित्रांनो, कारण की ही बी लयच वरती राहिली होती। तर मित्रांनो आपल्याला ही एक चूक टाळायची आहे की आपण जेव्हा बिया ठाणत असतो थंडीच्या टायमाला, ती जवळपास 2 इंचच्या आसपास खाली गेली पाहिजे। नाहीतर मग बी टोचायच्या अगोदर आपण काय करायचं आहे, हे बेडचं जे होल आहे, तर मित्रांनो नुकतेच आपण बेड पाडलेलं असतं, त्यामुळे ही जागा जी आहे ती एकदम मऊ असते, अशी सहज दाबली जाते। आणि पोकळ माती असल्या कारणामुळे मित्रांनो प्रॉपर असा ओलावा त्यामध्ये होत नाही आणि परिणाम बी डोंबरत नाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बी पाण्याने ओली होऊन अशी फुगत नाही आणि मग लवकर अंकुर येत नाही। तर त्यामुळे मित्रांनो टोचायच्या अगोदर आपल्याला हे जे होल आहे, होलातली माती थोडी अशी प्रेस करायची हाताने आणि मग त्यामध्ये बी टोचायची 1 ते 1.5 इंची अशा प्रकारे। आणि मित्रांनो आपला हा जो ड्रिपर आहे याच्या जवळपास 4 बोटाच्या अंतर असा आपला होल असायला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर 15 ते 20 मिनिटात पाणी आपल्याला या झाडांपर्यंत पोहोचेल किंवा इथं बीपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर त्याला ओलावा भेटेल। तर अशा प्रकारे आपलं नियोजन करायचं आहे। तर बघून घ्या मित्रांनो, आपल्याला असं बघायला मिळेल आपली कुठंही एकही झाड तुटळ झालेलं नाही, डंपिंग झालेलं नाही, एकदम ओके असं छान असं इथं प्लॉट आपल्याला दिसत आहे, म्हणजे चांगलं याची चांगल्या बिया उतरलेलं आहे। बघून घ्या अशा प्रकारे काही झाडं उतरलेत पण लेट उतरले। इथं आपण उतरणार नाही म्हणून परत बी टोचली होती, तर तो पण उतरलेला आहे। तर असे बरेच झाले मित्रांनो। तर थंडीमध्ये आपल्याला जवळपास 15-1 दिवस आपण वाट बघायची आहे। नंतरचे बिया जर लेट झाले उगवायला तर 15 दिवस तरी आपल्याला वाट बघायची, जेणेकरून नंतर उशिरा का होईना पण बिया उतरतात। तर अशा प्रकारे मित्रांनो अजिबात डंपिंग झालेली नाही। आणि मित्रांनो आपण सध्या तरी काकडीला कुठल्याही प्रकारचा लिक्विडचा डोस सोडलेला नाही, चिमूटभरही लिक्विड अजून आपण सोडलेलं नाही। फक्त आपण ड्रिप इरिगेशनने हुमिक सोडलेलं आहे आणि त्या हुमिकवरती आपण सध्या मुळीवरती काम केलेलं आहे, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हायला पाहिजे म्हणून आपण हुमिक सोडलेलं आहे। आता इथून पुढं आपण 19-19 वगैरे सोडू शकता, पण मित्रांनो आपल्याला आता 19-19 सोडायची गरज नाही, कारण झाडाची ही बऱ्यापैकी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे आता वेली जात आहे झाड। तर आपल्याला इथून आता डायरेक्ट आपण ड्रिप मार्फत 12-61 सोडणार आहे। तर 12-61चा एक डोस आपण देणार आहे, त्याच्यानंतर आपण काकडी डायरेक्ट वरती बांधून घेऊ आणि मग नंतरच आपण त्याला ड्रिप इरिगेशनने पुढचं खत व्यवस्थापन करणार आहे। मित्रांनो पेपर टाकायच्या अगोदर आपण बेसल डोस म्हणून आपण याच्यामध्ये फक्त 15-15 आणि 10-26-26 अशा 2 बॅग सरवलेलं आहे खत। तसून झाल्यानंतर मग आपण याच्यावरती मल्चिंग केलं आणि मल्चिंग केल्यानंतर डायरेक्ट आता प्लांटेशन केलं। बिया टोचल्या होत्या, त्या बिया टोचून मित्रांनो आता जवळपास आपल्याला मे बी 15 ते 20-25 दिवस झाले असतील मित्रांनो, 15 ते 20 दिवस झाले असतील साहजिकच आहे, कारण थंडीचा टाईम होता। आणि 10-15 दिवस म्हणजे जवळपास बघू शकता आताशी आपल्याला काही रोपं असे वरती आलेले आहे, म्हणजे बिया अंकुरलेले आहे आणि त्याचं हे असं रोपटं तयार झालेलं आहे। तर एवढा उशीर होऊ शकतो थंडीच्या टायमाला मित्रांनो। पण मित्रांनो आपला अजूनही काकडीची ही जी पत्ती किंवा जी आपण
झाडाची जी क्वालिटी म्हणू शकतो ती बेस्ट आहे. आपण बघू शकता अशा प्रकारचे सगळे झाडाचे पानं वगैरे आहेत. आणि त्याचे जे मेन आपलं पर्ण आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, पण ती कंट्रोल होऊन जाईल मित्रांनो. आता त्यावरती आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे. बघून घ्या अशा प्रकारे नागाळी. तर मित्रांनो यासाठी आपण आज स्प्रे टाकतोय, त्यामुळे तो आपल्याला कंट्रोल झालेला दिसेल पूर्णतः आणि नवीन पानावरती कुठे आपल्याला नागाळी दिसणार नाही. मित्रांनो हा आपला दुसरा स्प्रे असणार आहे. याच्या अगोदर आपण एक स्प्रे घेतला होता जेव्हा रोपं छोटे होते तेव्हा. आता मित्रांनो आपल्याला एक चांगला असा स्प्रे घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कंडिशन आहे काकडीची बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर PCT 410 किंवा COC किंवा मग आपण कुठल्याही एका बुरशीनाशकाची अळवणी करून आपल्या डम्पिंग या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन काढू शकता. किंवा आपल्या जर काकडी प्लॉटमध्ये डम्पिंग होत असेल तर हा उपाय आपण निश्चित करा मित्रांनो. ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनास हे जर आपण सोडलं तर शक्यतो डम्पिंग येत नाही, आणि आलीच तर मग आपल्याला PCT 410 एक चांगला पर्याय राहील. आणि त्याच्या अगोदर आपण मित्रांनो स्वस्त जर आपल्याला ड्रेचिंग करायची झाली तर 35% जे रोडामल येतं मेटॅलिक झील 35%, तर हे पण आपण आळवणीद्वारे देऊ शकता. 35% रोडामिल प्लस 19 असं तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकता, जेणेकरून आपली डम्पिंग पण थांबेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये NPK पण भेटून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नियोजन करू शकता. तर मित्रांनो आता याचं आपण मांडव तयार झाल्यानंतर किंवा आपण याला फाउंडेशन केल्यानंतर मगच आपण याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.